दरम्यान याच प्रकरणात जितेंद्र आव्हाडांनी विधानसभेत काही दावेही केलेत. पाहूयात. संतोष देशमुखच्या दोन्ही पोरांची शपथ आहे तुम्हाला, त्या माणसाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा आणि बघा चौकशी कशी होते ते. त्या रिटायर्ड जज चौकशीसाठी बघा चौकशी कशी होते ते. साहेब असं नाही चालणार हो. एक बाई विधवा झाली, एक आपली बहीण, लाडकी बहीण, तिचं कुंकू पुसलं गेलंय. मुख्यमंत्री महोदय, बाकी कोणाकडनंही नाही, तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे. आम्हाला वाटलं होतं की हे मर्डर झाल्यानंतर आपल्या मंत्रिमंडळात नावं बघताना की काहीतरी वेगळा बदल दिसेल. दिसला नाही मुख्यमंत्री महोदय, वाईट वाटलं. मुख्यमंत्री महोदय, कमीत कमी ही विनंती मान्य करा. पण तीन चार तास मारत बसले आणि एक क्रूर कर्मा त्याचं व्हिडिओ शूटिंग करत बघतोय की कसा मारतायत. नुसतं नाव घेतलं तरी अख्खं केस आणि आजूबाजूचा परिसर घाबरतं. म्हणजे परळीमध्ये तर म्हणजे ते म्हणतात ना, सुजा बच्चे ने तो गब्बर सिंग आएगा, तसं झालंय. सुजा बच्चे ने तो वाल्मिक आएगा. या वाल्मिकचा बाप कोण आहे? वाल्मिक नाही आहे. या वाल्मिकचा बाप कोण आहे? वाल्मिकची इतकी हिंमत होणार नाही. जोपर्यंत पॉलिटिकल राजश्रय नसतो तोपर्यंत गुंड इतका फडफडत नाही, त्याची तेवढी लायकी पण नसते.